पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी जागर अभियानाचा प्रसार करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी राजारामपुरी परिसरात पदयात्रा काढली। अग्नेय मुख्य हनुमान मंदिरापासून सुरू झालेल्या या पदयात्रेत महाडिक यांनी विविध दुकानदार व्यापाऱ्यांशी संवाद साधत स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहन केले। सोलापूर, बीड यासह मराठवाड्यात महापुराची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून हजारो नागरिकांना या अस्मानी आपत्तीचा फटका बसला। या कठीण काळात खासदार धनंजय महाडिक आणि परिवार याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना 50 लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे यंदा दिवाळीपूर्वी दूध उत्पादक सभासदांना मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे। आर्थिक वर्ष 2024-25 साठी 136 कोटी 3 लाख रुपयांचा अंतिम दूध दर फलक दिनांक 1 ऑक्टोबर रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे दूध उत्पादक सभासदांची दिवाळी गोड होणार आहे। वसंतराव नाईक आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड अमृतनगर गौसे येथे दिनांक 25 सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून प्रथमच कृषी महोत्सव अंतर्गत कृषी उपयुक्त साहित्य प्रदर्शन भरवण्यात आले। या उपक्रमाचे सभासद व शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले। गार्गिस डीआयडी फाउंडेशन आणि बिग मॅडी वेलफेअर फाउंडेशन तर्फे हॉटेल सिटी मॅक्स बर दुबई VIP दुबई इंटरनॅशनल ब्रँड आयकॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आले। भारतातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा या कार्यक्रमात सन्मान झाला। कोल्हापूर महापालिकेतील वाढता भ्रष्टाचार आता मंत्र्यांच्या कबुलीतून उघड झालाय। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले की महापालिकेत अधिकारी लोकप्रतिनिधींचं ऐकत नाही। प्रशासक राज असूनही शहरातील रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता या मूलभूत सेवांचा बोजवारा उडालेला आहे। एकीकडे 1100 कोटींचा देवस्थान विकास आराखडा गाजवला जात असला तरी सामान्य नागरिक मात्र प्राथमिक सुविधांसाठी त्रस्त असल्याचं देखील ते म्हणाले आहेत। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील रोहिणी पाटीलचे पती प्रशांत पाटील यांनी डोळ्यात चटणी टाकून गळ्यावर कोयत्याने वार करून आपल्या पत्नीची हत्या केली। आरोपी घटनेनंतर पळून गेला। पोलिसांनी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले। गावात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।